नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुम्ही मनापासून कठोर परिश्रम केले तर यश निश्चितपणे तुमचंच आहे. उठा, जागे व्हा. ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. तुमचं ध्येय तुमचं दैवत आहे आणि ध्येय प्राप्तीसाठीच कामाला लागा. बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. तक्रारदाराचं निलंबन काळातील वेतनाची थकबाकी काढून देण्यासाठी अधिकारी व लिपिकाने लाच मागितली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 30,000ची लाच घेताना दोघांनाही रंगेहात पकडलंय. मदनलाल चतुर राठोड असं 57 वर्षीय अधिकाऱ्याचं नाव असून गजानन भाऊराव सोळंके असं 48 वर्षीय शिक्षण लिपिकाचं नाव आहे. 18 ऑक्टोबरला याविषयी तक्रार दिली असता 22 ऑक्टोबरला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. शहरामध्ये अवैध व्यवसाय सर्रास सुरू असल्याचं दिसून येत आहे. अवैध दारू विक्री, जुगार, वरली मटका यांना ऊत आलाय तर रेतीची अवैध वाहतूकही सुरू आहे. हे अवैध व्यवसाय वरिष्ठांना भोवू शकतात. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे संकेत आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडाळी बगीच्यातून 6 जोडप्यांना दामिनी पथकाने ताब्यात घेतलंय. त्यांच्या पालकांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलवलं. प्रतिबंधात्मक कारवाई करून या जोडप्यांवर 110 व 117 कलम दाखल करण्यात आलाय. वडाळी बगीच्यातून दामिनी पथकाने 6 जोडपे पकडले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे. हा आता नवीन फंडा सुरू झाला आहे. अशा जोडप्यांना पकडायचं व त्यांच्या आईवडिलांना बोलवून त्यांच्याकडून पैसे घेऊन मग त्यांच्या पाल्यांना सोडायचं असा हा प्रकार होतोय. याबाबत सिटी न्यूजने यापूर्वीही वृत्त प्रसारित केलं होतं. तेव्हा आता स्वतःच्या बचावासाठी पोलीस प्रतिबंधात्मक कारवाई करून कलम लागू करत आहेत. त्याप्रमाणे शनिवारी झालेल्या कारवाईनंतर 6 जोडप्यांवर 110, 117 कलम दाखल करून जोडप्यांना पालकांच्या हवाली करण्यात आलंय. अमरावती पोलीस आयुक्त परिमंडल 2चे डीसीपी म्हणून विवेक पानसरे यांनी पदभार स्वीकारला. भुसावळ, पुणे ग्रामीण भागात पानसरे यांनी काम केलंय. येत्या निवडणुकीच्या तयारीला ते लागले असून गुन्हेगारांवर कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत. अमरावती पोलीस आयुक्त परिमंडळ 2चे डीसीपी म्हणून विवेक पानसरे यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. 2008च्या बॅचचे अधिकारी असलेले पानसरे यांनी भुसावळ, पुणे ग्रामीण येथे काम केलं आहे. पुणे ग्रामीणमध्ये काम करताना 7 आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे. लोकांसाठी आपण काम करत असून इल्लीगल कामांना थारा देणार नाही. येत्या काही महिन्यानंतर निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली असल्याचं डीसीपी पानसरेंनी सांगितलं. दीपावलीच्या पर्वावर आकर्षक व रास्त भावात कपडे उपलब्ध करून देण्यासाठी सहकार भुवन जयस्तंभ चौक येथे लिनन किंग शोरूमचं थाटात उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते शोरूमचा शुभारंभ करण्यात आला. शनिवारी सायंकाळी झालेल्या उद्घाटन समारंभाला मान्यवर मंडळी उपस्थित होती. लिनन किंगचं हे ब्रँडेड शोरूम आहे. येथे शर्ट्स, कुर्ताज, मोदी जॅकेट्स, ट्राउझर्स, पार्टीवेअर अशा कपड्यांची रेलचेल असून 4,000हून अधिक व्हेरायटीज लिनन किंगमध्ये आहेत. अनिल टाले, जय टाले, विजय टाले, महादेवराव चवणे, सुवासिनी चवणे, अमोल चवणे यांच्यासह चाहते व मित्रमंडळी उद्घाटन समारंभाला उपस्थित होती. या दुकानातली अमरावतीतलं हे पहिलं शोरूम आहे की लिनिंग किंग एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे सुरुवात झालेली आहे. पूर्ण लोकांनी इथे चांगला प्रतिसाद मिळून राहिला आहे. पहिल्याच दिवशी चांगलं ओपनिंगच्याच दिवशी बरेच लोक इथे प्रशंसा करून राहिले आणि आमच्या कंपनीमध्ये जे व्हेरायटीज आहेत
4000 व्हेरायटी आहे. त्याचे शर्ट्स आहेत आमच्याजवळ, लिनिन कॉटनचे सुद्धा आमच्याजवळ शर्ट्स आहेत. आमच्याजवळ जीन्स आहे, मोदी जॅकेट्स आहेत, ट्राउझर्स आहेत. सर्व संपूर्ण व्हेरायटी या कंपनीद्वारे उपलब्ध आहे. आणि या इथे आलं की म्हणजे सर्व लोकांना त्यांच्या हिशोबाने. समस्त अमरावतीकर जनतेला माझी नम्र विनंती आहे की लिननची जी व्हेरायटी आपल्याला घ्यायसाठी नागपूर किंवा मुंबई पुण्याला जावं लागत होतं ती आता आपल्या अमरावती शहरात उपलब्ध आहेत. लिनन किंगमध्ये शर्ट्स, ट्राउझर, मोदी जॅकेट्स, जीन्स उपलब्ध आहेत. आणि लिननमध्ये जवळपास 4000 व्हेरायटीज आमच्या जालन्यामध्ये उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, समस्त अमरावतीकर जनतेने या लिनन किंग शोरूमला भेट देऊन आमचा उत्साह द्विगुणित करावा ही नम्र विनंती. जिल्हा परिषदेचे कर्मचारी व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा जिल्हा परिषदेतील डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृहात घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, शिक्षणाधिकारी डॉक्टर श्रीराम पांझाडे, मुख्य लेखापाल चंद्रशेखर खंडारे यावेळी उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांनी शिक्षकांना प्रोजेक्टरद्वारे माहिती दिली, मनोगत व्यक्त केलं. शिक्षकांच्या समस्या, बदल्या प्रकरणे, शेतकरी आत्महत्या, मेळघाटातील कुपोषण आदी समस्यांवर त्यांनी मत मांडलं. कार्यशाळेत शिक्षकांच्या समस्यांविषयी मत व्यक्त करत असताना मुख्याध्यापक अशोक कुऱ्हाडे यांनी भातकुली पंचायत समितीचे लिपिक विनोद भेंडेकर यांनी पत्नीच्या पेन्शन प्रकरणी लाच मागितल्याचा आरोप केला व याचा आपल्याजवळ पुरावा असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. नियमाप्रमाणे पैसे घेतले, पैसे घेता येत नाही, 1 रुपया सुद्धा घेता येत नाही. समजा घेता येत असेल तर तसं आम्हाला कुठंतरी GR दाखवा, पत्र दाखवा, काहीतरी दाखवा, तर पैसे घ्या. नियमाप्रमाणे पैसे देता येत नाही, तुम्ही आता असं तुम्ही आता म्हटलं, पण नियमाप्रमाणे पैसे सुद्धा देता येत नाही. मला ते त्रास देते तर घेतले ना त्यांनी. पण यावर तुम्ही ACB कडे काही तक्रार वगैरे केली आहे का? ACB कडे फक्त मी हे वाजून माहिती दिली त्यांना. ACB कडे माहिती दिली आहे, मी तक्रार नाही केली, अजून माहिती दिली आहे. या संदर्भात 1 सप्टेंबरला सीओंना तक्रार देण्यात आली आहे. कार्यशाळेत अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटनेनं सायन्सकोर येथील शाळेत विना अनुदान तत्व रद्द करून अनुदानास पात्र करावे ही मागणी केली. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने अनेक प्रश्न निकाली काढण्याबाबत निवेदन दिलं. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्यशाळा सुरू असताना अनेक शिक्षक मात्र व्हॉट्सअप वर नेटवर मग्न होते. बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्याअंती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते गजाननराव राहडगावकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी ते 90 वर्षांचे होते. श्रीकृष्ण पेठेतील रहिवासी गजाननराव राहडगावकर हे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे मामा होत. राहडगावकरांच्या अंत्ययात्रेत नितीन गडकरींसह भाजपचे नेते व पदाधिकारी सहभागी होते. जनसंघाचे तत्कालीन नेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते गजाननराव शंकरराव राहडगावकर यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. श्रीकृष्ण पेठ येथे राहणारे राहडगावकर यांची बरेच दिवसांपासून प्रकृती बिघडलेली होती. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी गजाननराव राहडगावकर यांची अंत्ययात्रा निघाली. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे राहडगावकर हे मामा. आपल्या मामांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नितीन गडकरी अंत्ययात्रेत सहभागी झाले. माझे मामा म्हणून तर स्वाभाविकपणे माझे त्यांचे संबंध आमच्या जवळचे होते. मला त्यांची माया माझ्यावर, माझ्या परिवार, आई देखील त्यांना मुलासारखं म्हणायचे की त्यांच्या भाऊ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक म्हणून त्यांनी वाशिम जिल्ह्यात काम केलं. नंतर ते लोकसभेची निवडणूक लढली अमरावती संघाची त्या काळात. त्यांनी विशेषतः ग्रामीण भागात सातत्याने संघाचं काम केलं. 18 महिने इमर्जन्सीच्या वेळी जेलमध्ये होते. अतिशय कठीण स्थितीमध्ये आपली विचारधारा, सिद्धांत, जीवनाचा प्रामाणिकपणा जोपासून त्यांनी सेवा केली.
आणि जे कोणी असे असतील ज्यांना गरज आहे त्यांना अनुकूल परिस्थिती असेल अनुकूल सतत मदत करण्याची भावना त्यांनी ठेवली आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल अनेक लोकांच्या मनात सामूहिकपणे एक नैसर्गिक प्रेम त्यांच्या मुलांवर आणि मुलींवर आणि परिवारावर तर आघात आहेच. आम्ही देखील त्यांच्या परिवारातलेच आहोत. माझ्या दोघी मोठ्या बहिणी इथे शिकल्या त्या नाही आहेत. आमच्याकरता त्यांचं पारिवारिक नातं मुलांसारखी माया जन्माला येतो तुझा मृत्यू आठवत असतो. त्यांच्या आयुष्यात त्यांनी प्रामाणिकपणे सजवटीने जीवन जगलं आणि आपले जे विचार होते त्याच्याप्रमाणे प्रामाणिकपणे राहिले आणि प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी संघाचं कार्य सातत्याने केलं. त्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनात करण्याचं कार्य त्यांच्याकरता नेहमी आदर्श आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार अनिल बोंडे, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर, माजी आमदार अरुण अडसड, लप्पीसेठ जाजोदिया, किरण पातुरकर, नगरसेवक संजय अग्रवाल, तुषार भारतीय, मिलिंद बांबल, मिलिंद चिमोटे, मनपा आयुक्त हेमंत पवार, शिवराय कुलकर्णी, प्रणव कुलकर्णी, प्रशांत महाजन, निवेदिता चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येनं अंत्ययात्रेत सामील झाले. गेल्या 6 महिन्यांपासून गजाननराव राहडगावकर अत्यवस्थ होते. डॉक्टर चोरडिया यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर घरीच उपचार देण्यात येत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाशिम प्रचारक, अमरावतीचे कार्यवाह अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. 1952 मध्ये त्यांनी पहिली लोकसभा निवडणूक लढवली. डॉक्टर पंजाबराव देशमुख हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते. 1948 1975 मध्ये त्यांनी तुरुंगवास भोगला. नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टचे ते संस्थापक आहेत. त्यांच्या निधनाचं वृत्त कळताच मोठ्या संख्येनं नागरिकांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. येत्या 2017 मध्ये महापालिकेच्या निवडणूक होत आहेत. प्रभाग पद्धतीने, त्याही 4 सदस्यीय पद्धतीने या निवडणूक होत आहेत. 2 सदस्यीय प्रणालीत प्रभागांमध्ये समस्या आहेत, तर 4 प्रभागांमध्ये काय होईल? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिटी न्यूजने गवळीपुरा प्रभागातील नागरिकांचं मत जाणून घेतलंय. 2017 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक 4 सदस्यीय प्रभाग प्रणालीने होत आहेत. 2 सदस्यीय प्रभाग प्रणालीमध्येच प्रभागात समस्यांचे ढीग आहेत, तेव्हा 4 सदस्यीय प्रभागात काय होणार? दुसरं म्हणजे विकास कामांसाठी प्रत्येक नगरसेवक आपल्या सीमारेषांचा विचार करतो. रस्ते बांधकाम, नाल्या स्वच्छता, कचऱ्याची स्वच्छता होत नसल्याने नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर सिटी न्यूज नागरिकांचे मत जाणून घेत आहेत. गवळीपुरा प्रभागापासून ही सुरुवात केली आहे. अरे यहाँ कैसा झाड़ू वाले कोई आते नहीं, झाड़ू को सिर्फ त्योहार रहा तो ही झाड़ू वाले को भेजते हैं, बाकी वजह से कुछ भेजते नहीं. अपन मैं जैसे श्रद्धा साहब से पूछा तो श्रद्धा साहब बोलते सुगंचन जी के पास जाओ, सुगंचन जी के पास में गया तो बोलते धंधे के पास में जाओ. तू जानो तो किसके पास में जाना है? 8 दिवस झाले माझी सून बिमार पडलेली आहे मच्छराईनं. ते येऊन पाहतो मी खोटं वाट. तुम्ही पण कंप्लेंट केली आहे का? आम्ही कंप्लेंट नाही केली, पण हेच कंप्लेंट समजा आता. अभी भी एक भी मोहल्ले में झाड़ू वाला नहीं है और डेली वहाँ झाड़ू की हाजिरी लगती जाके. कचरा देखो, सड़क पर जाने आने वाले जगह नहीं है. हम अंधे तो अंधे ही बन गए हैं, लेकिन जगह भी अंधी बन गई और सरकार भी अंधा होगा हमारे लिए, गरीबों के लिए. मैम आपकी भी वही सेम परेशानी है? वो ही तो है नगर से. मैम आपने कंप्लेंट की है क्या? क्या करने का है? वोटिंग के लिए कैसे आते घर तक? हमको दो हमको दो हमको दो ना, अभी कोई देखता भी नहीं. नगर सेवक नाही ऐकत ना, कोणी नाही ऐकत. आता हे बघ, तिथून तितका रोड बनला, तेवढा टाकून दिला, हा एवढा टाकून दिला. तू म्हणते माझा हक्कात नाही आहे, कुसुमताई म्हणते माझ्या हक्कात नाही. मग कोणाच्या हक्कात आहे? प्रत्येक प्रभागातील नागरिकांचं मत सिटी न्यूज जाणून घेत आहे. आपल्याही प्रभागात सिटी न्यूज पोचणार आहे, तेव्हा तयार रहा. ग्रामगीतेवर टीका करून लाखो गुरुदेव भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या निवृत्ती वक्तेला अटक करण्याची मागणी श्री राष्ट्रसंत मिशन व राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीने केली आहे. आपल्या मागण्यांसाठी त्यांनी जिल्हा कचेरीसमोर आमरण उपोषण सुरू केलंय. पंढरपूरच्या निवृत्ती वक्ते यांनी राष्ट्रसंतांवर खोटे आरोप लावले आहेत. तसंच तुकाराम महाराजांबद्दलही त्यांनी अपमानजनक वक्तव्य केलं आहे. बी कोलते, पुरुषोत्तम खेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महानुभाव पंथ हे सर्व हिंदू धर्माच्या विरोधात आहे असा खोटा आरोप करून अनेकांच्या भावना दुखवणाऱ्या निवृत्ती वक्त्यांना अटक करण्याची मागणी
श्री राष्ट्रसंत मिशन व राष्ट्रीय जनसुराज्य पार्टीने केली आहे। आपल्या मागणीसाठी त्यांनी जिल्हा कचेरी समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। निवृत्ती महाराज वक्ते यांनी ग्रामगीतेवर टीका केली। दुसरी गोष्ट, खोटे 5-7 असे काही आरोप आहेत, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की सुदामदादा सावरकर यांनी 2 लाख रुपये चोरले तुकडोजी महाराजांचे, तेव्हा हे खोटं आहे। त्यांच्यामुळं खून झाला महाराजांचा, हे खोटं आहे। आणि संत तुकाराम महाराज हे वैकुंठात देहासहित गेले, हा खोटा आरोप आहे। कारण की वेदांताच्या भाषेत हे शरीर घेऊन कोणी आतापर्यंत गेलं नाही। भगवान श्रीकृष्ण नाही, कुठला देव नाही, कुठला संत नाही। हे पंचमहाभूताचं शरीर इथेच सोडावं लागते सर्वांना। म्हणून व्यक्ती तुकाराम महाराजच कसे देहासहित जातात बुवा, या बाबतीतलं विवरण सुदामदादा सावरकर यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं। त्याचा निर्णय लागला, ते जिंकले। ते पुस्तक शालेय शिक्षणामध्ये लागलेल्या अभ्यासक्रमाला, आणि त्यांना जाऊन आज 10-12 वर्ष झाले, आणि वक्त्यांनी आता त्यावर टीका केली। त्यामुळं हे सर्व खोटे आरोप आहे, म्हणून आमचं जे उपोषण आहे। अमरावतीत चकाचक शहर बस आल्या, त्यांच्यासाठी बसस्टॉपही बनवण्यात आले, मात्र अनास्थेमुळे बसस्टॉपची दुर्दशा आहे। नागपुरी गेट येथील शहर बसस्टॉप अक्षरशः उकिरडा बनत चाललाय। कचऱ्याचे ढीग याच्या बाजूलाच लावले जातात। बसस्टॉपच्या देखरेखीकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे। स्टार बसेससाठी शहरात बसस्टॉप तयार केलेत, मात्र हे बसस्टॉप देखरेखीअभावी उकिरडा बनत चालले आहेत। कचऱ्याचे ढीग येथे लावले जातात, याकडे सर्रास दुर्लक्ष होतंय। बेभान स्थितीत हे बसस्टॉप आहे, त्यांची देखरेख तर नाहीच, उलट पक्षी उकिरडा केला जातो आहे। हा नागपुरी गेट येथील बसस्टॉप याचं उदाहरण आहे। फटाक्यांशिवाय दिवाळी अपूर्ण आहे। दरवर्षी नेहरू मैदान येथे मोठं फटाका मार्केट लागतं। यंदा मात्र सिपींनी नेहरू मैदानात फटाक्यांची दुकानं लावण्यास मनाई केली आहे। या संदर्भात अमरावती चिल्लर फटाके असोसिएशनने सिपींची भेट घेतली आहे। 8 दिवसांवरच दिवाळी आली आहे। फटाके विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे, मात्र नेहरू मैदानावर फटाक्यांची दुकानं लावण्यास यंदा सिपींनी मनाई केल्याने फटाके विक्रेत्यांचं धाबं दणाणलंय। अमरावती चिल्लर फटाका असोसिएशननं या संदर्भात सिपींची भेट घेतली, मात्र एनओसी देण्यास व दुकानं लावण्यास सिपींनी चक्क नकार दिलाय। लाखो रुपयांचे फटाके विक्रेत्यांनी खरेदी केले आहेत। गेल्या 40 वर्षांपासून नेहरू मैदान येथे फटाका मार्केट लागते। आता यावेळेस म्हणजे सीपी साहेबांची अजून आम्हाला एनओसी प्राप्त झाली नाही। 2 वेळा त्यांच्या भेटी घेतल्या, प्रत्येक शासनाचे नियम सांगतात की कधी जागा पार्किंगला हे नाही दिली, पण आम्ही जवळजवळ गेले 32 ते 34 वर्षापासून आम्ही ते व्यवसाय करून राहिलो। आमच्या त्या तिथं व्यवसायाला आजपर्यंत कुठं कसं कालबोट लागून कोणता त्रास झाला नाही। आणि शहराच्या दृष्टीत जर विचार केला, मध्यवस्तीमध्ये ते ग्राउंड आहे। सगळ्यात दुसरी गोष्ट महत्त्वाची की तिथं चारी बाजूला प्रोटेक्शन असल्यामुळं बाकीचा कोणाचा त्रास होत नाही, रस्ते चांगले आहेत, आणि समजा लेडीज जरी रात्री 11-12 वाजता आली तर ती धोका होत नाही। अशा दृष्टीने आम्ही त्या नेहरू मैदान मार्केटची आतापर्यंत मागणी केली आहे। आजपर्यंत आम्हाला भेटत गेलं आहे। यावर्षी फक्त सीपी साहेबांनी हा प्रॉब्लेम दिला आहे, त्याच्यामुळं आम्हाला, आणि महत्त्वाचं म्हणजे आता 8 दिवस दिवाळी राहिली, जे स्टॉल बांधणं वगैरे याला कमीत कमी 8 दिवस लागतात। आम्ही 8 दिवसात स्टॉल बांधा का काय करा, आमचं स्ट्रक्चर वगैरे तयार झालेलं आहे। तर सीपी साहेबांनी आम्हाला जर परमिशन जर दिली तर आमचे स्टॉल लागू शकते, हे त्यांना आमचं विनंती आहे। 8 दिवसांवर दीपावली आली आहे। दीपावली निमित्ताने बाजारपेठ सजली आहे। खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे। रांगोळ्या, पणत्या, लाह्या, बताशे, आकाशदिवे, लक्ष्मीच्या मूर्ती यांनी बाजारपेठ सजली आहे। दीपावली निमित्त घरदारं सजवली जातात, त्यासाठीचं साहित्य विक्रीला आहे। दीपावली म्हणजे तेजाचा उत्सव। दीपावलीमध्ये घरदारं, अंगणं पणत्यांच्या प्रकाशांनी उजळून निघतात। प्रसन्न आल्हाददायक वातावरणात दीपावली साजरी करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे। त्यासाठी खरेदी केली जाते आहे। रांगोळ्यांनी अंगण सजवले जातात। लाल, पिवळा, हिरवा, निळा असे सप्तरंग माणसाच्या जीवनात रंग भरतात। त्याचप्रमाणे सप्तरंगांनी रेखाटलेली रांगोळी अंगण सजवते। रांगोळी हे आनंदाचं, उत्साहाचं प्रतीक आहे, मंगलतेचं प्रतीक आहे। हे रंग बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्रीला आहेत। रस्त्यालगत रांगोळ्यांची दुकानं थाटली गेली आहेत।
दीपावलीमध्ये देवासमोर, दारांमध्ये, घरात पणत्या लावल्या जातात. तेजाचा हा उत्सव पणतीविना अपूर्ण आहे. कोऱ्या पणत्या दर दिवाळीला खरेदी केल्या जातात. जुनी मरगळ धूळ झटकून नव्या उत्साहाने, उल्हासाने दीपावलीचं हे पर्व साजरं केलं जात आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी, गणपती, सरस्वती यांचं पूजन केलं जातं. लाह्या बताशांचा प्रसाद वाटला जातो. हे साहित्यही बाजारपेठेत विक्रीला आहे. शनिवारसह रविवारी 8वीचा सण साजरा होतोय. त्यासाठी लागणारा पुडा, ज्वारीचे धांडे बाजारात विक्रीला आहेत. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली आहे. 29वी राज्यस्तरीय ज्युनियर आट्यापाट्या अजिंक्यपद स्पर्धा 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान पन्नालाल नगर येथील वीर अभिमन्यू मंडळाच्या मैदानावर होतीये. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावती जिल्हा आट्यापाट्या असोसिएशन अमरावती, अमरावती महानगरपालिका व वीर अभिमन्यू मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होतीये. या संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आयोजन समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर श्रीधर धाकुलकर, स्वागताध्यक्ष मिलिंद बांबल व छत्रपती पुरस्कार प्राप्त वैशाली गुल्हाने उपस्थित होत्या. येणाऱ्या 23, 24 आणि 25 तारखेला पन्नालाल नगर येथील वीर मंडळाच्या मैदानावर आट्यापाट्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले आहे. मैदानी खेळाकडे सर्वांचं आता दुर्लक्ष होतं. आपल्याला पाहत आहे सर्व मुलं जे आता यंग मुलं जे आहे मैदान खेळाकडे त्यांचं सर्व दुर्लक्ष आहे. कॉम्प्युटर, टीव्ही, मोबाईल्स यामध्ये ते गुंतले असतात. त्यामुळे त्यांचे शारीरिक वाढ सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष, याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे. हे सर्व आम्ही लक्षात घेऊन आट्यापाट्या जे राज्यस्तरीय स्पर्धा याच्या अगोदर अमरावतीमध्ये 2003ला झाले होते. त्याच्यानंतर आतापर्यंत अमरावतीमध्ये आट्यापाट्याची स्पर्धा झाली नाही. आणि मैदानी खेळाचं महत्त्व काय आहे हे जनतेला पटवून देण्यासाठी येणाऱ्या 23, 24, 25ला अमरावती मध्ये पन्नालालनगरच्या मैदानावर भव्य मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली आहे. याचं उद्घाटन 23 तारखेला दुपारी 3 वाजता आदरणीय महापौर चरणजित कौर नंदा, पालकमंत्री गोविंदभाऊ पोटे, त्याचप्रमाणे मनपा आयुक्त हेमंतबाजी पवार, आमदार डॉक्टर सुनील देशमुख, चंद्रकांतजी कलोती, उपायुक्त सोमनाथजी शेट्टी आणि त्याप्रमाणे मनपाचे सर्व गटनेते, पक्षनेते यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे 25 तारखेला या कार्यक्रमाचा समारोपून बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आदरणीय संजयभाऊ खोडके, सुभाताई खोडके, त्याचप्रमाणे सर्व मनपाचे गटनेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. सध्या शालेय लेवलवर सुरू व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर त्यामुळे शालेय लेवल सुरू झाला तर हा जो मातीतला खेळ आहे, या खेळामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातल्या, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अतिशय फायदा होईल. जेणेकरून त्यांना भविष्यात ज्यावेळेस ते खेळतील तर भविष्यात त्यांना फायदा होईल ही आमची इच्छा आहे. 1940च्या दशकातील प्रसिद्ध गीतकार डी.एन. मोघम यांचा 22 ऑक्टोबर हा जन्मदिन. 22 ऑक्टोबर 1902 रोजी त्यांचा जन्म झाला. डी.एन. मोघम हे एक यशस्वी पटकथा लेखक, दिग्दर्शक व अभिनेताही होते. डी.एन. मधोक के नाम से मशहूर फिल्म जगत के सफल गीतकार दीनानाथ मधोक. 1940 से 1960 के बीच के हिंद राधे श्याम से की. अपने करियर में डी.एन. मधोक जी ने 800 से ज्यादा गीत लिखे. फिल्मों में गीत लिखने के अलावा डी.एन. मधोक ने कई फिल्मों का निर्देशन भी किया था. 22 अक्टूबर सन 1902 को अविभाजित भारत के गुजरांवाला में जन्मे डी.एन. मधोक. तेरा बालम हुआ बेवफा बेवफा मिलके बिछड़ गए अखियां, रामा मिलके बिछड़ गई अखियां. अंगड़ाई तेरी है बहाना, साफ कह दो हमें के जाना जाना. तुम पर से बातरवा मस्त हवाएं आई, पिया घर आजा, पिया घर आजा. काय आहे हवामानाचा अंदाज? किती होतं दिवसभराचं तापमान? काय राहील उद्याचं तापमान? नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर.
शनिवार कमाल तापमान 33 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 18 डिग्री सेल्सिअस. रविवार कमाल तापमान 34 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 19 डिग्री सेल्सिअस राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची व काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-32-6 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.